हॅलो, नमस्कार. तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आम्ही आलो आहोत केरळमध्ये. इथे आयुर्वेदिक औषधं आणि प्लांटेशन आहे. इथे आम्ही तिथे व्हिजिट द्यायला आलेलो आहोत. तर इथे पहिलं झाड बघितलं ते कॉफीचं झाड होतं आणि हे कोकोचं फ्रूट आहे. तर असं चॉकलेटी लाल कलरचं कोकोचं फळं लागलेली आहेत आणि ही कॉफीची फळं आहेत. तर इथे आम्ही आयुर्वेदिक नर्सरीमध्ये आलेलो आहोत. इथे बोलण्यात इथे बघा कॉफीची फळं लागलेली आहेत आणि इथे वेलचीचे झाड बघा, बुडाला वेलच्या लागलेल्या आहेत. झाडं वर पाते वर आलेली आहेत आणि बुडाला वेलची बघा, अशा पद्धतीची फळं आहेत. अशा पद्धतीने पिंक कलरची फुलं येतात वेलचीला आणि मग वेलची खाली लागते. हे कॉफीची फळं आहेत बघा, गुच्छ असे गुच्छच्या गुच्छ लागलेले असतात. हे ड्राय करून त्याची प्रोसेस तयार केली जाते. धूप में सुकते. इथे तिथल्या महिला वेलची काढत आहेत बघा. एक एक बादली भरून वेलच्या काढत आहेत. फळं हे बघा अशा पद्धतीने आणि त्या मशीनमध्ये ड्राय करून घेतात ते लोक. धूप में सुकते. हाँ मैम, धूप में सुकाते हैं सर. अशा प्रकारचे वेलचीचे झाडं असतात आणि वेलची खाली बुडाला लागलेली असते. हे बघा अशा हे आवळ्याचे झाड आहे आणि इथे खूप मोठं असं मलबेरी फ्रूट मलबेरी झाड आहे आणि त्याला गुड फळ. हे मलबेरी ट्री. कॉफी नाही रे, जायफळ. कोकम प्लांट मारले, कोकम मारले ना. कोकम शरबत बनाने के लिए दाल में वो सब यूज होता है. ये ब्लैक किली. कोकम प्लांट है. बड़ा कॉफी ये प्लांट है. ये बड़ा कॉफी. ये वाला अरेबिक कॉफी. एक अरेबिक कॉफी. एक अरेबिक कॉफी. तिथली महिला कर्मचारी अरेबिक कॉफी आयुर्वेदिक जे प्लांटेशन केलेलं आहे तिथली माहिती सांगत आर्थरायटिस संधिवातासाठी जावित्री के अंदर जायफल होता है ना. ये फ्लावर का अंदर नहीं, वो जो फ्रूट है वो फोड़ना पड़ता है क्या? फोड़ने पड़ने का अंदर फ्लावर का ओनली मेडिसिनल यूज होता है. सगळी औषधी वनस्पती आहेत इथे. गॅस ऍसिडिटी का प्रॉब्लेम. ये अगस्तिया अस्थमा दमा झाडाचे फोटो काढले तर अस्थमा सर्व माहिती आम्हाला सांगत आहेत. अगस्तिया सायनस के लिए. सर्पगंध सगळं वेलचीची झाडं आहेत तिथे. हे सर्पगंधा म्हणून त्यांनी सांगितलं. बोललेली वनस्पती. इथे मनी प्लांट आहे. इथे मोठ्या वेलचीचं आहे झाड. ही मोठी वेलची खालून निघालेली आहे. कोको फ्रूट. इथे कोकोचं झाड आहे बघा, कोकोची फळं आलेली आहेत. अशा पद्धतीने कोको फ्रूट्स. याची कोको पावडर तयार केली जाते. कोको पावडर
इथे छान अशी सुंदर रंगीबेरंगी अशी फुलं, खूप सुंदर अशी फुलं आहेत बघा. खूप छान छान फुलं. हे बघा किती सुंदर असं पान आहे. जितकं मोबाईलमध्ये कॅप्चर करता येईल तेवढं घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. काय व्हिडिओ करायचा आणि कोणता घ्यायचा हे कळत नाही, एवढं केरळमध्ये खूप सुंदर निसर्ग सौंदर्य. तोपर्यंत बाय बाय.